सांगलीतील जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नाव अज्ञाताने बदललंय। राजाराम बापू पाटील हे नाव खोडून त्या जागी राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलंय। या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा हा कारखाना, तर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी याआधीच हा कारखाना सुरू होऊ न देण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील संघर्ष आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे। सत्तेचा गैरवापर करून घेतलेला कारखाना परत करा अशी मागणी पडळकरांनी केली। त्याचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे। आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा। दरम्यान डफळे नेमके आहेत कोण पाहूयात। राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थांचे शेवटचे राजे। राजे विजयसिंह डफळेंच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना झाली। यात राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचाही समावेश आहे। कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभारलाय। सध्या हा साखर कारखाना जयंत पाटलांकडे आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।